मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सतत आवाज उठवत असलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसत असल्याचं समोर येत आहे। मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आणि सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नाराज झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला थेट इशारा दिलाय। उपोषणाच्या पुन्हा एका सुरुवातीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। चला तर पाहूया सविस्तर बातमी। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सतत संघर्ष करत आहे। कधी आंदोलन तर कधी उपोषणाच्या मार्गाने त्यांनी आपल्या मागण्या सरकार समोर ठामपणे मांडल्या आहेत। मात्र आजपर्यंत त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य झालेल्या नाही। यामुळेच ते पुन्हा एकदा आज मध्यरात्रीपासून उपोषणाला बसणार आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीपूर्वी सरकारचं टेन्शन वाढणार आहे। जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, सरकारकडे आम्ही गेल्या वर्षभरापासून 10 मागण्या मांडल्या आहेत आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची ही मागणी केली आहे। फडणवीसांनी यात कोणतीही अडवणूक करू नये असं ठामपणे जरांगे यांनी सांगितलंय। ज्या कुणाला सत्तेची मस्ती आहे त्यांनी आता ठरवावं असा सणसणीत इशारा जरांगे यांनी दिलाय। आमच्या नावानं नंतर तक्रार करू नका, तुम्हाला आता संधी आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पुढे स्पष्ट केलं की त्यांना किंवा त्यांच्या समाजाला राजकारणात जायचं नाही, परंतु सरकारने जर निर्णय घेतला नाही तर त्यानंतर काहीही होईल, यासाठी सरकारच जबाबदार राहील असं जरांगे पाटील बोलले। जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आंदोलनात काही लोकांची फूट पाडण्याची रणनीती असल्याचा आरोपही केलाय, पण आता ते याबद्दल बोलणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय। सरकारला विचार करण्यासाठी आणखीन एक संधी देत आहे असंही त्यांनी म्हटलंय। आमचं ध्येय एकच आहे, मराठा आरक्षण। राज्यातील सगळा मराठा समाज कुणबी आहे आणि यासाठी पुरावे देखील उपलब्ध आहेत असंही त्यांनी म्हटलं। आरक्षणाच्या 3ही गॅजेट्सची तातडीने अंमलबजावणी, बलिदान दिलेल्या कुटुंबांना सरकारी नोकऱ्या आणि गुन्हे मागे घेण्यासाठीची मागणी त्यांनी मांडली आहे। मराठा समाजाचा हा लढा किती दूर जाईल आणि सरकार यावर काय भूमिका घेईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाचा पुढील टप्पा काय असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल।